नमस्ते. आज मच्छीचा सार आणि मच्छी फ्राय करते. तर त्यासाठी चिंच घेतली, ती धुवून थोडा वेळ थोडं पाणी घालून भिजत ठेवायची मच्छी धुवेपर्यंत. हे बघा इकडे मस्त मोठी कर्ली मच्छी भेटली आहे. ती धुवून घ्यायची स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये, घाण असेल ती काढून टाकायची. आणि चिंच भिजली असेल त्याच्यात मग आपण थोडं मीठ घालायचं. 2.5 चमचे मी मीठ घातले, छोटे 2.5 चमचे. आणि जी साराला लागते ती मच्छी मी बाजूला काढून ठेवली. आता याला मी चिंच लावून घेते, चिंच आणि मीठ. ती चिंच मस्त लावून ठेवायची आणि लाल तिखट आणि थोडी हळद असं लावून बाजूला ठेवून द्यायची. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करायची, म्हणजे ते चिंच लावलेली असते मच्छीला चांगली मुरते. आणि बघा वाटण्यासाठी मी अर्धी वाटी नारळ घेतला आहे, ओला नारळ, 2 कांदे, 2 टॅमॅटो, लसणीच्या 3-4 पाकळ्या, आलं, कोथिंबीर आणि 1 चमचा धणे आणि लाल तिखट हे टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. मसाला, तेल घातलं आहे, फोडणीला 1 लसूण आणि अर्धा कांदा किंवा छोटा एक कांदा अख्खा असतो तो, आणि त्याच्यामध्ये मालवणी मसाला 2.5 ते 3 चमचे मी मालवणी मसाला टाकला आहे. त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण ते छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. आणि आपल्याला कितपत ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी ओतायचं आणि मच्छीच्या तुकड्या टाकायच्या. त्याच्या साराला आपण काढलेलं ना बाजूला, त्याच्यामध्ये टाकून घेतल्यात मी. आणि कोकम 2-3, आणि कड आलं की मग मीठ घालायचं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. वरून कोथिंबीर टाकली, आपला सार इकडे रेडी झाला आहे. हे बघा मऊ पण आलेली आहे मच्छीच्या वासे घेऊन. आता मी रवा घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चमचे लाल तिखट आणि हळद सगळं मिक्स करून घेतलं आहे. आपण ती मच्छी, कर्ली मच्छी जी ठेवलेली चिंच लावून, ती आता फ्राय करून घेऊया.